कल्पना करा, निळाशार समुद्राच्या काठावर उभे असलेले हजारो वर्ष जुने दगडी शहर, जिथे खऱ्या इतिहासातील किल्ले आणि काल्पनिक किंग्स लँडिंग एकाच ठिकाणी भेटतात. होय, आज आपण जाणून घेणार आहोत युरोपमधील एक अप्रतिम देश क्रोएशियाबद्दल. हा देश फक्त सुंदर नाही, तर इथे जन्माला आली आहे नेक टाय. इथे आहेत हजारापेक्षा जास्त बेटे आणि इथल्या रस्त्यांवर चालताना तुम्हाला वाटेल तुम्ही एखाद्या चित्रपटाच्या सेटवर आहात. चला सुरू करूया क्रोएशियाचा प्रवास. क्रोएशिया हा देश युरोपच्या दक्षिण पूर्व भागात ॲड्रियाटिक सीच्या किनाऱ्यावर आहे. समोर आहे इटली आणि मागे आहेत स्लोवेनिया, हंगेरी, सर्बिया आणि बोस्निया. पण खास गोष्ट म्हणजे क्रोएशियाकडे आहेत 1000पेक्षा जास्त बेटे. म्हणूनच याला अनेक लोक म्हणतात लँड ऑफ थाउजंड्स आयलँड. क्रोएशियाची राजधानी आहे झाग्रेब. हे समुद्र किनाऱ्यावर नाही, तर देशाच्या उत्तरेकडील भागात वसलेले सांस्कृतिक आणि आधुनिक शहर आहे. डुब्रोव्निक जिथे सिनेमॅटिक वाटतं, तिथे झाग्रेब अधिक रिअल आणि लोकल वाटतं. इथे आहेत जुन्या युरोपियन शैलीतील कॅफे, रंगीत इमारती आणि शांत व्यवस्थित रस्ते. झाग्रेबमध्ये आहे जगातील एक वेगळं संग्रहालय, म्युझियम ऑफ ब्रोकन रिलेशनशिप्स, जिथे लोक त्यांच्या संपलेल्या नात्यांच्या आठवणी वस्तू स्वरूपात ठेवतात. आता वळूया क्रोएशियाच्या सर्वात प्रसिद्ध भागाकडे, ॲड्रियाटिक कोस्ट. इथलं पाणी इतकं स्वच्छ आहे की बोटीतून समुद्राचा तळ दिसतो. पण आश्चर्य म्हणजे इथे अनेक समुद्रकिनारे वाळूचे नसून दगडी आहेत, म्हणून पाणी क्रिस्टल क्लिअर दिसतं. जर तुम्ही गेम ऑफ थ्रोन्स ही वेब सिरीज पाहिली असेल तर तुम्हाला किंग्स लँडिंग आठवत असेल. हे शहर कॉम्प्युटर ग्राफिक इमेजरी पूर्ण नाही, त्याचा खरा बेस आहे डुब्रोव्निक. या शहराच्या भिंती, किल्ले आणि रस्ते सिरीजमध्ये वापरले गेले आहेत. फोर्ट लोव्हरिएनॉक रेड कीपचा भाग म्हणून दाखवला गेला. आजही जगभरातून गेम ऑफ थ्रोन्स जिथे शूट झालं आहे त्या साईट्स बघण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. म्हणूनच डुब्रोव्निकला म्हणतात पर्ल ऑफ ॲड्रियाटिक. क्रोएशियामधील सर्वात सुंदर नैसर्गिक ठिकाण म्हणजे प्लिट्विस लेक्स नॅशनल पार्क. इथे आहेत 16 तलाव जे धबधब्यांनी एकमेकांशी जोडलेले आहेत. पाण्याचा रंग सतत बदलत असतो, निळा, हिरवा. हे सर्व मिनरल्स आणि सनलाईटमुळे होतं. हा पार्क युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये आहे. आता काही अमेझिंग फॅक्ट्स. जगातील नेक टायची सुरुवात क्रोएशियन सैनिकांकडून झाली.
प्रसिद्ध डॅल्मेशियन कुत्र्याचा उगम डॅल्मेशिया प्रदेशात झाला. झदार शहरात आहे एक सी ऑर्गन, जिथे समुद्राच्या लाटा संगीत तयार करतात. काही क्रोएशियन बेटे इतकी शांत आहेत की तिथे लाईट पोल्युशन जवळजवळ नाही. रात्री आकाश पूर्णपणे तारकांनी भरलेलं दिसतं. हा देश चित्रपटांसारखा का वाटतो? कारण इथे रोमन, व्हेनेशियन आणि मेडिएवल वास्तुकला एकत्र दिसते. प्रत्येक रस्ता, प्रत्येक भिंत इतिहास सांगते आणि म्हणूनच हॉलिवूडला हा देश आवडतो. क्रोएशिया हा फक्त पर्यटन देश नाही, तो आहे समुद्र, इतिहास आणि कल्पनारम्य जग याचा संगम. एकीकडे हजारो वर्षांचे किल्ले, तर दुसरीकडे निळाशार ॲड्रियाटिक सी आणि मध्ये गेम ऑफ थ्रोन्सची जादू. कदाचित म्हणूनच जो एकदा क्रोएशियाला भेट देतो तो पुन्हा तिथे जायची स्वप्न पाहतो. विविध देशांच्या अशा मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट करा.